ज्या माय मराठीने 2 वेळची भाकरी दिली, ज्या माय मराठीने तुम्हाला 2 वेळचं जेवण दिलं, त्याच माय मराठी भाषेशी हे परप्रांतीय लोक कशा प्रकारे प्रतारणा करतायत, कसा या मराठी भाषेचा तिरस्कार करतायत। काल मुंबईच्या रस्त्यांवरती मराठी भाषेच्या सक्तीच्या विरोधात ही परप्रांतीय लोक उतरली होती आणि म्हणे की आम्ही मराठी भाषा शिकणारही नाही, आम्हाला हिंदीच भाषा येते, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं आणि त्या ठिकाणी धिंगाणा घातला। एका मराठी रिक्षा चालकालाही मारलं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला थेट चॅलेंज केलं, आम्ही ही भाषा शिकणार नाही। जसं काय यांच्याशिवाय मुंबई चालणारच नाही। इथल्या पायाभूत सुविधा वापरायच्या, इथल्या नागरिकांच्या जीवावरती, यांच्या पैशावरती मोठं व्हायचं आणि त्यांच्या माय मराठीला तुम्ही नाकारताय। ही मराठी भाषा, ही या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हिंदी भाषेला सुद्धा अजून कुठला दर्जा वगैरे मिळालेला नाही। ही ऐतिहासिक भाषा आहे, मराठी भाषा खूप जुनी भाषा आहे आणि त्या भाषेला तुम्ही नावं ठेवताय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आई आहे ही मराठी भाषा आणि हे परप्रांतीय आपल्या भाषेला नाकारतायत। महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढलाय की या सर्व जणांना व्यवहारापुरती तरी मराठी भाषा आली पाहिजे आणि शिकायला हरकत काय, त्यात यांचे नखरे बघा, आम्ही बोलणार नाही, आम्हाला ही भाषा जमणार नाही। आपण तिकडे उत्तर प्रदेशला गेल्यावर एवढी मनमानी करू शकतो का? जेवढी मनमानी ते इथं येऊन करतायत, महाराष्ट्रामध्ये करतायत, खऱ्या अर्थाने यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही जर ते महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या विरोधात बोलत असतील तर। आणि सरकारही मुदत वाढून देतंय, 4 महिन्याची अजून मुदत वाढ करून ठेवली। आता याच्या आधी मुदत वाढ दिली होती मराठी भाषा शिकण्यासाठी, आता परत 4 महिन्याची आणखीन मुदत वाढ केली। मग जर कारवाई करायचीच नाही, खऱ्या अर्थाने त्यांची लायसन रद्द व्हायला पाहिजे होती जर आतापर्यंत कोणी शिकली नसती व्यवहारापुरती मराठी भाषा। खुशाल त्यांना 4 महिन्याची मुदत वाढ दिली महाराष्ट्र सरकारने। कशाला आपण त्या परप्रांतीयांवरती कृपादृष्टी दाखवतात? मतांच्या गोष्टींसाठी त्या अर्थाने यांचे लायसन रद्द केले पाहिजे। जे मराठी भाषेच्या विरोधात बोलताय, ज्यांना मराठी भाषा नकोय, त्यांचे लायसन रद्दच झाले पाहिजेत। सरकारने फक्त कागदापुरतं GR काढलेलं दिसतोय, त्यांना हे पोसायचंच दिसतंय। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी जनतेने विचार करण्याची गरज आहे।